हाय. आज मी तुमच्या सर्वांसोबत एक क्यूट गोष्ट शेअर करणार आहे, जी माझ्या मनाच्या खूप 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 जवळ आहे. मला 3 मोठ्या बहिणी आहेत. त्यात मोठ्या बहिणीला 2 मुलं आहेत. 2 नंबर बहिणीला एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगा लहान आहे, 2 वर्षाचा आहे. आणि 3 नंबर बहीण प्रेग्नेंट आहे. सो माझ्या मोठ्या मुली म्हणजे मोठ्या बहिणीचे 2 मुलं जे आहेत आणि 2 नंबर बहिणीची मुलगी, असं 3 जण मिळून त्यांनी मला योगिता मावशी किंवा मावशी असा आवाज कधीच दिला नाही. त्यांनी मला हक्काचं एक नाव दिलेलं आहे, जे खूप क्यूट आहे. योगी माऊ असं ते मला आवाज देतात. पण माझ्या 2 नंबर मुली म्हणजे 2 नंबर बहिणीच्या बारका जो मुलगा आहे, तो मला ना योगिता मावशी बोलतो, ना मावशी बोलतो, ना योगी माऊ बोलतो. कारण की तो अजून लहान आहे. त्याला अजून योगी हा शब्द सुद्धा बोलता येत नाही. मग त्याने ना त्याचं स्वतःच एक मला नाव दिलेलं आहे. योगी माऊचं त्याने काय केलं, ऐकून ऐकून याऊ असं नाव ठेवलं. याऊ. आणि तो जेव्हा मला आवाज देतो, जर म्हणजे एक एक्झाम्पल जे माझ्या समोर झालेलं आहे, तो ना जर त्याला मी कुठे दिसत नसेल, तर तो हिंदी पण बोलतो, जे खूप छान आहे. तो मला बोलताना बोलतो, याऊ कहा है. ज्या वेळेस मी त्याला दिसते, तर आहा याऊ यहा है आणि येऊन मिठी मारतो. म्हणजे ती फिलिंग्स एक वेगळीच आहे, जी प्रत्येक मुलगी, प्रत्येक मावशी समजू शकते. कारण की प्रत्येक मुलीसाठी तिचं स्वतःचं मूल पहिलं हे फक्त बहिणीचंच असतं. आणि याच्यावरून मला एक तिखालालचं ते जे ऍडव्हर्टायझिंग आहे त्यातलं गाणं जे आहे ते आठवतं. म्हणजे टेस्ट कहा है, आहा टेस्ट यहा है. मला ते गोष्ट एवढी क्यूट वाटते ना. तो म्हणजे एवढा छान बोलतो, याऊ कहा है, आहा याऊ यहा है. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत की त्याने माझं नाव पडलंय याऊ, योगी माऊ. कळलं? चला बाय.